नमस्कार मंडळी. तर तुम्ही बघू शकता आज मी भरल्या वांग्याची भाजी बनवणार आहे. तर तुम्ही बघू शकता इथं मी कढई गरम करून त्याच्यात तेल टाकून मोहरी तडतडू दिली आणि जिरेही टाकले आणि इथं लसूण आणि खोबरं याचं वाटण करून व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत मी आता परतून घेते तेलामध्ये. आणि इकडे बघू शकता तुम्ही वांग्यामध्ये वांगे चार बाजून असं व्यवस्थित चिरून भरल्या वांग्यासाठी असं वांग चिरलं जातं. तुम्ही बघू शकता शेंगदाण्याचं कूट, तिखट, मीठ, कांदा, लसूण मसाला असं मी एकत्र करून वांगी भरून घेतलेली आहेत. तुम्ही बघू शकता. आणि वांगे आपले हे छोटे छोटेच आहेत कारण भरल्या वांग्यासाठी मी छोटीच वांगी यूज करते, बारीक बारीक असलेले. ते लवकर परतलंही जातं, लवकर शिजतात आणि खूप छान लागतात हे वांगे. आणि मी लगेच तेलात जे आपण टाकलं होतं जिरे, मोहरी आणि खोबरं ते ब्राऊन होईपर्यंत भाजून त्याच्यात वांगे टाकून मी व्यवस्थित परतून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकजीव झाल्यानंतर खूप छान दिसत आहेत आणि खूप टेस्टी पण होतात. तुम्ही नक्की ट्राय करा. आता आपण ही वांगे व्यवस्थित थोडेसे परतलेले 5 मिनिटांनी आता आपण ह्याच्यावर झाकून घेतोय. झाकलं की थोडंसं आपलं पण पाणी सुटतं वांग्याला, त्याच्यामुळे जास्त पाणी टाकायची काही गरज लागत नाही. आता आपण झाकून काढून बघतो तर आपण अजून थोडासा कांदा मसाला ऍड केलेला आहे आणि व्यवस्थित आता परतून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर थोडंसं पाणी वांगे शिजेपर्यंत थोडेसे आपले ऑलरेडी तेलात फ्राय झालेले आहेत वांगे, त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित शिजवून घ्यायचे. आता मी इथं कोथिंबीर कट करून कोथिंबीर टाकते आणि व्यवस्थित कोथिंबीर टाकून परतून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता आपली वांग्याची भाजी आता झालेली आहे. तुम्ही बघू शकता हो का अशी आपली भाजी आहे. खूप छान पद्धतीने होते. तुम्ही पण नक्की ट्राय करा.